जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकारची नवीन योजना आलेली आहे. प्रत्येक कुटुंबाला 300 युनिटपर्यंत वीज मोफत मिळणार आहे. सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. नक्की करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओ सुरू करूया. देशात वाढता प्रदूषणाचा प्रश्न लक्षात घेता केंद्र सरकारने देशातील करोडो कुटुंबांना 300 युनिटपर्यंत वीज मोफत द्यायचा निर्णय घेतला आहे आणि यासाठी एक योजना जाहीर करून या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाच्या घरावर सोलार पॅनल बसवण्यात येणार आहे. मग काय आहे ही योजना आणि या योजनेचा लाभ कसा घेता येणार, या योजनेअंतर्गत किती अनुदान भेटेल, सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा. चला आता व्हिडिओ सुरू करूया. केंद्र सरकारची नवीन योजनेची घोषणा. भारत देशामध्ये मोदी सरकार सोलार एनर्जीमध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी हवे ते प्रयत्न करत आहे, ज्यामध्ये आता देशातील प्रत्येक कुटुंबाला सौर ऊर्जाद्वारे वीज देण्यात येणार आहे. आणि यासाठी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी PM घर योजना जाहीर केली. मित्रांनो, PM घर योजनेचे वैशिष्ट्य कशा प्रकारचे? PM घर योजना अंतर्गत देशातील मध्यमवर्गीय 1 कोटीहून अधिक कुटुंबांना 300 युनिटपेक्षा जास्त वीज मोफत देण्यासाठी सोलार पॅनल व इतर गोष्टी देण्यात येणार आहेत. योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला रूफटॉप सोलरला अतिरिक्त प्रोत्साहन देऊन सबसिडी देण्यात येणार आहे. या योजनेमुळे वीज बिलात कटौती आणि अतिरिक्त रोजगार देखील निर्माण होणार आहेत. तर मग मित्रांनो, या योजनेसाठी पात्रता आणि अटी काय? PM सूर्य घर योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न 1.5 लाखापेक्षा कमी असायला हवे. लाभार्थ्यांकडे चालू हंगामातील लाईट बिल देय केलेले प्रत असायला हवे व लाभार्थी कोणत्या शासकीय किंवा निमशासकीय सेवेत कार्यरत नसावा. अशा काही त्याची पात्रता व अटी आहेत. पुढे म्हणजे मित्रांनो, योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणते? लाभार्थ्यांचे आधार कार्ड, कोणतेही एक ओळखपत्र, चालू हंगामातील वीज बिल प्रत, बँक पासबुक, चालू मोबाईल नंबर व एक ईमेल ID या सर्व कागदपत्रांसोबत तुम्ही या योजनेस अर्ज करू शकता. योजनेसाठी अर्ज केल्यानंतर सर्व आवश्यक बाबींची पूर्तता करून घ्यावी लगेच व त्यानंतर तुम्हाला अधिकृतरित्या सोलार पॅनलचे व्यवस्थापन करता येईल व त्यानंतरच तुमच्या बँक खात्यावर योजनेचे सबसिडी देखील जमा होईल. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि दुसऱ्यांना शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.